राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अजून आनंदाची बातमी आली. हो, तुम्हाला आताच नुकतेच 1500 रुपये मिळाले, ते म्हणजे ऑगस्ट महिन्याचे. बरोबर आहे, ऑगस्ट महिन्याचे तुम्हाला आता नुकतेच तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले. परंतु शासनाने लगेच निर्णय घेतला आणि अजून तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये सोडले आजपासून. तर आज भरपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा अजून 1500 रुपये वाटप सुरू झालेले आहे. लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. तसेच लाडक्या बहिणींना, महिलांना 10,000 रुपये पण मिळत आहेत. हो, 10,000 रुपये पण लाडक्या बहिणींनो, अत्यंत जबरदस्त आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत पूर्ण बघा. एक एक माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे बघा. तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नुकतेच ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये टाकण्यात आले. बरोबर, ऑगस्टचे तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये आले असतील सर्वांना. तर ते 1500 रुपये मिळाल्यानंतर आता अजून 1500 रुपये सप्टेंबर महिन्याचे, या महिन्याचा हप्ता देखील सुरू झाला आणि अजून 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात येत आहे. ही तर माहिती आपण बघणारच आहोत. परंतु हे बघा, 10,000 रुपये पण मिळत आहे. 10,000 रुपये. आता हे 10,000 रुपये कशामुळे मिळत आहे ते पण सांगतो. हे गिफ्ट आहे लाडक्या बहिणींसाठी शासनाकडून, ते पण सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या आजच्या ताज्या बातम्या पण पाहायला मिळणार आहेत. आजच्या ताज्या बातम्या पण बघा. सर्व बातम्या कामाच्या बातम्या आहेत. ओके, हे बघा, आता ज्यांना ऑगस्ट हप्ता आला ना, त्यांनाच हे पुन्हा 1500 रुपये येत आहे. पुन्हा अजून त्यांनाच 1500 रुपये येत आहे. त्यामुळे यासाठी तुम्ही पात्र असणं गरजेचे आहे. तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे, तरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता येईल. जरी तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर हप्ता तुमचा थांबवला जाईल. बरं, मग त्यानंतर तुम्ही पुढे चालून आधार कार्ड बँकेशी लिंक केलं तर मग पुढील महिन्यात तुम्हाला ते मागील महिन्याचे पैसे पण आणि पुढील महिन्याचे पैसे पण असे एकत्र हप्ते तुम्हाला मिळतील मग. परंतु ते लवकरात लवकर आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढे टेन्शन राहणार नाही. ओके, आता बघा, महत्त्वाची माहिती समजून घ्या. जवळपास लाडकी बहीण योजनेमध्ये 26 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत. हप्ता बंद करण्यात आलेला आहे एवढ्या बहिणींचा. परंतु या बहिणींसाठी एक आता दिलासा आहे. दिलासा असा की यांची पुन्हा पडताळणी केली जात आहे. पुन्हा पडताळणी केली तर यामधून काही बहिणी पात्र ठरू शकतात. काही बहिणी जरी पात्र असतील तर त्यांना पुन्हा 1500 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. शासनाने या संदर्भात अपडेट दिलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता सध्या तरी तुम्हाला जे 1500 रुपये दर महिन्याला मिळत आहे ना, तर हे यामध्ये वाढ देखील होणार आहे. वाढ होणार आहे आणि तुम्हाला 2100 रुपयेपर्यंत हप्ता मिळणार आहे. आणि या संदर्भात आता घोषणा तर झाली, निर्णय GR यायचं वाक्य आहे. ओके, आणि लवकरच पुढील काही महिन्यात तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता डायरेक्टली मिळणार आहे. ओके लाडक्या बहिणींनो, चला आता आपण जाणून घेऊया ऑगस्ट हप्त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याचे पण 1500 रुपये येणे सुरू झाले आणि 10,000 रुपये पण येणे सुरू झाले. त्याबद्दल माहिती बघा तुम्ही आता. चला, आता तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जी पण माहिती मी तुम्हाला देत असतो एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगत असतो, म्हणजे तुमच्या लक्षात राहील अशा सोप्या सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला सर्व अपडेट सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता आपण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या ज्या काही महत्त्वाच्या टॉप बातम्या, त्या टॉप बातम्या आपण बघणार आहोत. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची खुशखबर महिलांसाठी
1500 रुपये पुन्हा येणे सुरू झाले आणि तात्काळ निर्णय शासनाने घेतला या संदर्भात आणि हप्ता देखील सुरू झालेला आहे. आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता येणे सुरू झालेला आहे तो जिल्हे बघा, तुम्हाला डायरेक्ट यादी मी दाखवतो. तर या यादीमध्ये जेवढे जिल्हे आहेत त्यांना आज 1500 रुपये पुन्हा येत आहेत. ऑगस्टचे मिळाल्यानंतर सप्टेंबरचे पण आज दिले जात आहे पैसे. तर ते जिल्हे आपण बघूयात. तर या जिल्ह्यात हप्ता येणे सुरू झालेला आहे. आणि हो, अजून एक महत्त्वाची माहिती, अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन एक काम सोपवण्यात आलेलं आहे पडताळणीचं. त्यामुळे तुमच्याकडे पण अंगणवाडी सेविका येऊ शकतात आणि पडताळणी केली जाऊ शकते. ओके, ठीक आहे. चला आता आपण इथे जाणून घेऊया अत्यंत महत्त्वाची माहिती. लाडकी बहीण योजनेचा जो काही 1500 रुपयेचा लाभ आहे तुम्हाला ऑगस्टचा मिळाला, आता सप्टेंबरचा बाकी आहे. तुमच्या खात्यामध्ये जरी नाही आला असेल तर बघा तुमच्या खात्यामध्ये आज किती वाजता ते पैसे येतील, कारण काही बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये येणे सुरू झाले आहे. ते जिल्हे कोणते आहेत ते जिल्ह्यांची यादी पण दाखवतो बघा. आता चला बघा, आता सर्व माहिती सांगतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये लाडक्या बहिणींनो. इथून तुम्ही माहिती कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. आता हे बघा, तर महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठी आनंद वार्ता आली आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयेचा सन्मान निधी जमा झाला. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले, ते म्हणजे ऑगस्ट हप्त्याचे. मागील महिन्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत. तुम्हाला ऑगस्टचा हप्ता आला असेल तर यस टाईप करा, कारण ऑगस्टचे पैसे सर्वांना मिळालेले असतील आतापर्यंत. हे बघा, त्यामुळे या दीर्घ प्रतीक्षेनंतर लाखो महिलांना दिलासा मिळाला आहे. ऑगस्टचा हप्ता मिळाल्यानंतर सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला. परंतु आता एक महत्त्वाची खुशखबर, लाडक्या बहिणींना पुन्हा अजून 1500 रुपये येणे सुरू झालेलं आहे. सप्टेंबरचे 1500 रुपये आणि 10,000 रुपये पण मिळत आहे. त्याबद्दल पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, तर योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT. ओके, DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात निधी जो आहे तो जमा केला जातो. त्यामुळे पारदर्शकता टिकून राहते आणि लाभार्थ्यांना थेट मदत मिळते. ऑगस्ट महिन्याचा निधी वेळेत न मिळाल्याने अनेक महिलांना संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता प्रत्यक्ष वितरण सुरू झाल्याने त्यांची प्रतीक्षा जी आहे ती संपली आहे. ओके, आणि बघा आता अत्यंत महत्त्वाची माहिती, तर अखेर माझी लाडकी बहीण योजना ही योजना महायुती सरकारसाठी राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जाते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू झालेली ही योजना ग्रामीण व शहरी भागात लोकप्रिय ठरली आहे. त्यामुळे सरकारनं ती पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बघा, योजना सुरूच राहणार आहे आणि पुढे चालून अजून हप्ता वाढ होणार आहे आणि तुम्हाला 2100 रुपये पण दिले जाणार आहेत पुढे चालून. आता आपण जाणून घेऊया, 10,000 रुपये लाडक्या बहिणींना सुरू झाले आणि सप्टेंबरचे 1500 रुपये पण येणे सुरू झाले. चला, कोणाकोणाला आले आणि तुम्हाला केव्हा येणार आज त्याबद्दल माहिती बघा. आता चला, हे बघा, पहिले 10,000 रुपये संदर्भात सांगतो. हे बघा, महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. आता दुसरीकडे बिहार सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर महिलांसाठी खास महिला रोजगार योजना राबवली जात आहे. महिला रोजगार योजनेअंतर्गत बघा, आता बिहारमध्ये जी सरकारने नवीन योजना आणलेली आहे बिहार सरकारने, तर त्या योजनेचं नाव आहे महिला रोजगार योजना. तर या
योजनेअंतर्गत महिलांना 10,000 रुपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे येत्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. म्हणजे 15 तारखेपासून जे आहेत 15 तारखेपासून 10,000 रुपये येणे सुरू झालेले आहेत महिलांना. कुठे? बिहारमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि 15 तारखेपासून सुरू झालेले आहेत 10,000 रुपये येणे. बघा, तर आपल्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हे 10,000 रुपये नाही मिळणार बरं. हे बिहार येथील लाडक्या बहिणींना मिळत आहे 10,000 रुपये. जसं लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्रात 1,500 रुपये मिळतात, तेथे बिहारसाठी 10,000 रुपये महिलांना दिले जात आहे. मग ते आता किती महिन्याचे असतील ते तिथे महिलांना समजेलच, परंतु आता 15 तारखेपासून सुरुवात झालेली आहे 10,000 रुपये बिहार सरकारकडून हे मिळत आहे. ओके, तर 10,000 रुपये संदर्भात तुम्हाला अपडेट समजली. आपल्याकडे 1,500 रुपये मिळतात, दिल्लीमध्ये 2,500 रुपये मिळतात, झारखंड वगैरे काही राज्यांमध्ये पण 2,500 रुपये मिळतात. ओके, आणि आपल्या महाराष्ट्रात पण रक्कम वाढणार आहे. 1,500 रुपयेऐवजी 2,100 रुपये मिळणार आहेत, परंतु पुढे चालून त्या संदर्भात निर्णय होईल. चला, ही माहिती समजली तुम्हाला. आता तुम्ही सर्वजण ऑगस्टचे 1,500 रुपये मिळाल्यानंतर सप्टेंबरचे 1,500 रुपयेची वाट बघत आहात. हे बघा, लगेच काही तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबरचे 1,500 रुपये येणार नाही लाडक्या बहिणींनो. तुम्हाला थोडीफार वाट बघावी लागेल, कारण आता नुकताच तुमच्या खात्यामध्ये जो 1,500 रुपयाचा लाभ दिलेला आहे तो ऑगस्टचा दिलेला आहे. त्यामुळे काही लगेच सप्टेंबरचे पैसे येणार नाहीत, थोडा टाईम लागेल. आता किती दिवस टाईम लागेल ते पण सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे महत्त्वाच्या ताज्या बातम्या आहेत, कामाच्या बातम्या, त्या बातम्या पण बघून जा. सर्व माहिती तुमच्यासाठी आहे. हे बघा, सप्टेंबरचे जे काही 1,500 रुपये आहेत ना लाडक्या बहिणींनो, ते तुम्हाला जवळपास 25 सप्टेंबर नंतर मिळणार आहेत. 25 सप्टेंबर नंतर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे 25 तारखेपर्यंत वाट बघा. सर्वांच्या खात्यामध्ये अजून 1,500 रुपये सप्टेंबरचे पण येणार आहेत. ऑगस्टचे तर तुम्हाला मिळाले, सर्वांना ऑगस्टचे 1,500 रुपये मिळाले. आता सप्टेंबरचे 25 सप्टेंबरनंतर मिळू शकतील. ओके, त्याबद्दल अपडेट आल्यावर मी नक्कीच तुम्हाला सांगेल. ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. आता बघा आजच्या ताज्या बातम्या. चला, आता आपण जाणून घेणार आहोत आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या. ज्या कामाच्या बातम्या आहेत त्याच बातम्या तुम्हाला आता पाहायला मिळणार आहेत. बघा, पहिली बातमी तुम्ही बघू शकता. हाफ तिकीटने प्रवास करणाऱ्या महिलांना धक्का, एस.टी. महामंडळाने घेतला मोठा निर्णय. बघा, हाफ तिकीट प्रवास ज्या महिला करत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. हे बघा, आता एस.टी. महामंडळाने सर्वात मोठा निर्णय घेतला, त्याबद्दल आपण जाणून घेऊया. हे बघा, राज्यातील महिला वर्गाला खुश करण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांना एस.टी. प्रवासात 50% सवलत देण्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचा फायदा आजही महाराष्ट्रातील करोडो महिला घेत आहेत. निम्म्या पैशात तिकीट मिळत असल्याने तासनतास महिला एस.टी. बसची आतुरतेने वाट बघत असतात, परंतु आता याच महिलांना सरकारने जोरका धक्का दिला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने MSRTC महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एस.टी. तिकीट सवलतीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. एस.टी. महामंडळाने महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी एक विशेष ओळखपत्र अनिवार्य केले आहे. हे ओळखपत्र असेल तरच महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना एस.टी. तिकिटात सवलत मिळणार आहे. तर बघा, आता सर्वांसाठी हे लागू असणार आहे. जे पण या फायदा घेऊ शकता याचा, हाफ तिकीटमध्ये जे प्रवास करतात महिला असो ज्येष्ठ नागरिक असो त्यांना आता ओळखपत्र लागणार आहे. पुढे बघा, त्याबद्दल अजून माहिती आहे. मार्च 2023 पासून महिलांना एस.टीच्या सर्व प्रकारच्या बसेसवर साधी, मिनी, निम आराम, शिवशाही आणि शिवशाही स्लीपर 50% सवलत दिली जात आहे. ही सवलत अजूनही कायम आहे, परंतु त्यांच्यासाठी यापूर्वी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड दाखवणे गरजेचे होते. आधार कार्ड नसेल तर 50% सवलतीचा लाभ मिळत नव्हता. आता मात्र एस.टी. महामंडळाने राज्य परिवहन महामंडळाचे अधिकृत ओळखपत्र असणे अनिवार्य केले आहे. एस.टी. महामंडळाकडून हे ओळखपत्र दिले जाणार असून
यासाठी महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना लवकरात लवकर हे ओळखपत्र बनवावे लागणार आहेत. जर तुमच्याकडे हे विशेष ओळखपत्र नसेल तर तुम्हाला एस टी प्रवासात 50% जी काही सवलत आहे तिचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला प्रवासाचे संपूर्ण तिकिटाचे पैसे द्यावे लागतील. तर बघा, 50% सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ओळखपत्र ते मिळणार आहे. ते ओळखपत्र तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. आलं लक्षात? चला, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. आता बातमी नंबर 2. चला, आता आपण जाणून घेऊया आजची सर्वात मोठी बातमी. बातमी नंबर 2 अत्यंत महत्त्वाची आहे. बातमी नंबर 2 बघा. हे बघा, देशातील 12 सरकारी बँकांचे विलिनीकरण तुमच्या खात्याचे काय होणार, खातेधारकांवर काय परिणाम, चला समजून घ्या. हे बघा, 12 सरकारी जे काही बँक आहेत त्याचे विलिनीकरण होत आहे, त्याबद्दल महत्त्वाची माहिती. हे बघा, मोदी सरकारने देशातील 12 सरकारी बँकांच्या विलिनीकरणासाठी पुन्हा कंबर कसल्याचे समोर येत आहे. यापूर्वीही मोदी सरकारने असा प्रयोग केला आणि देशातील सरकारी बँकांची संख्या कमी केली. आताही तोच प्रयोग होण्याची शक्यता आहे. हे बघा, या विलिनीकरणाला अर्थातच बँक कर्मचारी संघटनांचा जोरदार विरोध आहे. या विलिनीकरणातून सरकारला बरंच काही साध्य करायचं आहे. सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका PSBS यांच्यामध्ये बघा, यांच्यामध्ये येत्या 2-3 दिवसात याविषयी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. आता देशात 4-5 सरकारी बँका, आता सरकारी, हे बघा, सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 12-13 सप्टेंबर रोजी बैठक होईल आणि या बैठकीत बँकिंग सुधारणेवर चर्चा झालेली आहे आणि 2 वर्षांनी अशा प्रकारची बैठक होत आहे. यामध्ये बँकांसाठीचा रोडमॅप असो, त्याचा आकार, जागतिक स्पर्धेत टिकवण्यासाठीची रणनीती असो किंवा AI वापर, बघा महत्त्वाचं AI वापर, गुड गव्हर्नन्स तसेच ग्राहकांना झटपट सेवा याविषयी चर्चा होईल. या बैठकीला RBIचे डेप्टी गव्हर्नर, हे बघा, स्वामीनाथन जे आणि कन्सल्टंट फॉर MC किन्सेचे सदस्य आणि उपस्थित असतील. ओके, आता खातेधारकांवर काय परिणाम होणार आहे याचा ते समजून घ्या. खातेधारकांवर काय होईल परिणाम, तर बँकांच्या विलिनीकरणामुळे खातेधारकांवर काय परिणाम होणार असा सवाल त्यांच्या मनात आहे. त्यांच्या बँक खात्यातील जमा रक्कम, मुदत ठेव, आवर्ती मुदत ठेव आणि इतर ठेवींचे काय होणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तर तुमच्या कोणत्याही गुंतवणुकीवर आणि ठेवीवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही, लक्षात घ्या. तर बँकांच्या, हे बघा, बँकांच्या विलिनीकरणामुळे थोडा कागदपत्रांचा ताप होईल. बँकेचे नाव, IFSC कोड बदलेल, खातेधारकांचा जुना ग्राहक क्रमांक आणि खाते क्रमांक पण बदलेल. आलं लक्षात? ठीक आहे, पुढे समजेलच आपल्याला, त्याबद्दल माहिती येईलच. चला, ही बातमी नंबर 2 समजली. बातमी नंबर 3 बघा तुम्ही आता. चला, आता बातमी नंबर 3 बघा. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि कामाची बातमी आहे ही बातमी पण. हे बघा, बातमी नंबर 3 बघा. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. दिवाळी आधी महागाई भत्त्यात होणार वाढ. पगार आणि पेन्शन कितीने वाढणार, बघा. आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी आधी आता ही महागाई भत्त्यात होणार आहे वाढ, त्याबद्दल माहिती आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीआधी महागाई भत्ता वाढणार आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये होणार वाढ. आता बघा, याबद्दल सविस्तर माहिती सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. सर्व माहिती तुम्हाला, सर्व कामाचीच माहिती मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दिवाळीआधी केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी खुशखबर देणार आहे. सरकार सध्या 8वा वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत आहे. त्याआधीच दिवाळीत कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तर सरकार लवकरच 7व्या वेतन आयोगातील
शेवटच्या महागाई भत्त्याची घोषणा करणार आहे, त्यामुळे दिवाळीआधी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळू शकतो. ओके, तर बघा दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढतो. आता सरकार जुलै ते डिसेंबर या काळातील महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते. यावेळी महागाई भत्ता 3% वाढण्याची शक्यता आहे. जर महागाई भत्त्यात 3% वाढ झाली तर एकूण महागाई भत्ता 58% होऊ शकतो. सध्या महागाई भत्ता 55% आहे. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. पुढे बघा, वर्षाला दोनदा वाढतो महागाई भत्ता. आता वर्षभरात दोनदा महागाई भत्ता वाढतो. जानेवारी ते जुलै आणि जुलै ते डिसेंबर या काळात महागाई भत्त्यात वाढ केली जाते. दरम्यान जुलै ते डिसेंबर या काळातील महागाई भत्त्याची घोषणा कधीही होऊ शकते असं सांगितलं जात आहे. या महागाई भत्त्यात 3% वाढ होण्याची शक्यता आहे. 3% वाढ होण्याची शक्यता आहे. ओके, चला ही बातमी पण अत्यंत महत्त्वाची बातमी होती आपल्यासाठी आणि ही बातमी होती खास करून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी. तर दिवाळी आधी महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. चला ही बातमी समजली. आता शेवटची बातमी आपण बघणार आहोत. बातमी नंबर 4 बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बघा बातमी नंबर 4. चला बातमी नंबर 4 बघा. आता बातमी नंबर 4 अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कोकणात हलक्या सरी, या भागात मुसळधार पावसाचा अंदाज. चला याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. तर बघा पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी आहे बातमी नंबर 4. पावसासंदर्भात ही बातमी बघा. आता कुठे कुठे पाऊस होणार आहे त्याबद्दल सर्व माहिती आहे. बघा राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी जास्त प्रमाणात जाणवत आहे. काही भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत असला तरी हवामान खात्याने पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुन्हा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. आणि पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून आता 11 सप्टेंबर रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आणि पुढे देखील पाऊस सांगितलेला आहे पुढील काही 5-1 दिवस. तर राज्यात आता विजांच्या कडकडासह पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आणि शेतकरी बांधवांसाठी एक सल्ला देखील देण्यात आलेला आहे. तो सल्ला आपण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. आता मुंबई, कोकण आणि मुंबईमध्ये बघा, मुंबई त्यानंतर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि आकाश ढगाळ राहील. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर या भागात ढगाळ, गडगडाट व हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर सातारा, सांगली, सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यानंतर मराठवाड्यामध्ये बघा, मराठवाड्यामध्ये सांगितलेला आहे पाऊस. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने येथे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये बघा, धुळे असो, नंदुरबार असो, जळगाव असो, नाशिक असो आणि अहमदनगर असो या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. अकोला असो, अमरावती असो, बुलढाणा असो जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी आहे. कुठे कमी कुठे जास्त आहे त्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली या भागात विजांच्या कडकडाटासह व मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येथे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांना काय सल्ला दिलेला आहे बघा. शेतकऱ्यांना सल्ला असा दिलेला आहे की सतत पावसामुळे फवारणीचे औषध धुवून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे पाऊस नसताना किंवा ढगाळ पण कोरडे हवामान असताना फवारणी करणे अधिक फायदेशीर ठरेल असा सल्ला देण्यात आला आहे. समजलं तुम्हाला? तर सतत पाऊसमुळे फवारणीचे औषध धुवून जातं. त्यामुळे जेव्हा पण ढगाळ वातावरण असेल किंवा कोरडे हवामान असेल तेव्हा फवारणी करा असं शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आला आहे. ठीक आहे, ही बातमी समजली. पुढील महत्त्वाची माहिती बघा. आता
हे बघा, आता आपण संपूर्ण माहिती ते समजून घेतलेली आहे. आजच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामध्ये आपण बातम्या बघितल्या. आजच्या अत्यंत टॉप बातम्या बघितल्या आपण. पावसासंदर्भात आपण बातमी बघितली. पावसासंदर्भात कुठे पाऊस हलका आणि कुठे जास्त पाऊस होणार आहे या पुढील 4-5 दिवसांमध्ये, त्याबद्दल आपण माहिती समजून घेतली. अत्यंत महत्त्वाची बातमी होती. त्यानंतर आपण बघा, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जी आनंदाची बातमी आली होती, दिवाळीआधी महागाई भत्त्यात वाढ होणार आहे, त्याबद्दल आपण अपडेट बातमी समजून घेतली. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच. तसेच आपण पुढे बातमी बघितली, ज्या काही 12 सरकारी बँका आहेत त्यांचे विलिनीकरण होणार आहे त्याबद्दल माहिती आपण बघितली. आणि सुरुवातीला आपण बातमी बघितली, जे पण हाफ तिकीटचे प्रवास करणाऱ्या महिला आहेत आणि जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट होती. मोठा निर्णय एस टी महामंडळाने घेतला त्याबद्दल पण आपण माहिती बघितली. आणि सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली. सर्व माहिती तुम्हाला एकदम सविस्तरपणे सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून मी सांगितलेलं आहे. थोडा मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतो, परंतु तुम्हाला सर्व माहिती सांगितली जाते. एक एक अपडेट सिंपल सोप्या भाषेमध्ये आणि तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये सर्व माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल एन आवर ते सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.